आणि निवडणूक काळामध्ये शिवाजीनगरचा विठाई चौक आणि धर्माजी कॉलनी म्हणजे ह्याच कोपऱ्यामध्ये काय रावण जन्माला आलाय का? कायम 10-15 वर्षापासून गाडीच्या काचा फोड, लोकांवर रस्त्यावर आडो, कार्बन नाक्यावर लूट कर। सातपूर श्रमिक नगर अज्ञात गुंडांकडून 7 ते 8 4 व्हीलर फोडण्यात आल्यास परिसरात दहशतीखाली आहे। सदर माजी महापौर दशरथ अप्पा पाटील यांनी या ठिकाणी येऊन संवाद साधला असता श्रमिक नगर भागातील कडेपठार चौक, धर्माची कॉलनी, भगवान विश्वकर्मा उद्यान याच ठिकाणी जास्त प्रमाणात गाड्या फोडल्याचे दिसून आले। त्यामुळे माजी महापौर दशरथ अप्पा पाटील यांनी या चौकामध्ये रावण तर नाही ना आला जन्माला असे विधान केले। श्रमिक नगर, गंगासागर, शिवाजीनगर, ध्रुवनगर हा जो परिसर आहे हा 10-15 वर्षाखाली दहशतीखाली आणि या ठिकाणी गाड्यांच्या आता समजा महादेव मंदिराच्या समोर पंडित काकड यांचा आयशर या गाड्या फोडल्या मागच्या काही दिवसात। आज या ठिकाणी जो आपला भगवान विश्वकर्मा उद्यान आहे म्हणजे फाशीच्या डोंगराची उत्तर बाजू आणि गंगा सागर आणि कडे पठार हा बी छोट्या डोंगराची खालची बाजू आणि निवडणूक काळामध्ये शिवाजीनगरचा विठाई चौक आणि धर्माजी कॉलनी म्हणजे ह्याच कोपऱ्यामध्ये काय रावण जन्माला आलाय का? कायम 10-15 वर्षापासून गाडीच्या काचा फोड, लोकांवर रस्त्यावर आडो, कार्बन नाक्यावर लूट कर हा जो प्रकार आहे मी आता सातपूर पोलीस यांचे PI त्यांच्याशी बोललेलो आहे आणि रात्री त्यांनी देखील तत्काळ येऊन या ठिकाणी पाहणी करून तसं आता त्यांनी ज्यांच्या गाड्या फोडल्या त्यांना पोलीस स्टेशनला बोलवलेलं आहे। त्यांचे जबाब घेऊन गुन्हा दाखल करण्याच्या दृष्टीने ते पावलं उचलतील। परंतु गेल्या 10-15 वर्षापासून याला फक्त जबाबदारी नागरिकांची असं नाहीये। जे लोक निवडून गेले ते काय भंडारा द्यायला गेले का? भंडारा द्या आणि लोकांना जमवा, भंडारा द्या आणि लोकांना जमवा, रस्त्यावर होल्डिंग लावा आणि गुंडेगिरी करा। ही पहिली पोलीस विभागाने मोडीत काढा। तुम्हाला माझं पूर्णपणे सपोर्ट आहे, ताकद आहे, कारण कायदा व्यवस्थेला नागरिकांचं देखील बळ लागतं। त्यांनी आजच एक 15 ते 20 दिवसापूर्वी प्रेम पाटील कांडेकर, नगरसेविका दिनकर कांडेकर यांनी एक त्या ठिकाणी संवाद देखील घेतला आणि पोलिसांनी देखील सांगितलं असे काही घडत असेल तत्काळ आमच्याशी बोला। हा गायकवाड होता त्याच्यामध्ये। त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं यापुढे गस्त वाढवल्या जाईल। चौकामध्ये देखील सहसा तरुणांनी उभं राहू नका। पोलीस आता आम्ही सांगितलंय जिथे तुम्हाला उघड्यावरती दारू पिणारे दिसतील ठोका, कारण की ठोकल्याशिवाय सुधारणार नाही। कारण ते दारू पिणारे करतात का तो राजकीय एखादा माजी गुंड आहे तो करतोय आणि तो सुपाऱ्या देऊन हे करतोय की काय हे देखील तपास करणं गरजेचं आहे। याच्या मागे राजकीय जरी कुणी गुंड असेल त्याची देखील मिरवणूक काढा आणि त्याची जिरवा, कारण राजकीय ताकद इथे आम्हाला गुंडगिरीची चालणार नाही हे माझं स्पष्ट मत आहे। यापुढे पोलिसांनी देखील काही कोणाच्या राजकीय दबावाला काळजी करू नका। गेलं ते हाकलून दिले, त्यामुळे आता तुम्ही सरळ दंडा उगारा आणि या ठिकाणी कायदा व्यवस्था सांभाळा ही माझी पोलीस खात्याला सूचना आहे आणि तसं त्यांनी दखल घेण्याचं काम सुरुवात केलेली आहे। हे जातील, तक्रार नोंदवतील, पुढे काय अडचण आली तर पुन्हा संपर्क करा अशी या ठिकाणी माझी सूचना आहे। पण हे जे गोरगरिबांचं नुकसान झालेले कामगार वस्ती श्रीमंत लोक नाहीये, परंतु जी काही सामाजिक कार्यकर्ता त्यांच्याच गाड्या का तोडल्या जातात हा देखील संशोधनाचा विषय आहे। आणि म्हणून भीतीपोटी कुणी महापालिकेची निवडणूक ठेवून दहशत माजवती की काय याची याच ठिकाणी 17 मार्च रोजी काही गुंडांनी दहशत निर्माण केली असता सातपूर पोलिसांनी गुंडांची धिंड काढली होती। परंतु त्याच ठिकाणी अशी घटना घडली असून यात कोणी राजकीय शक्तीचा हात असल्याचा संशय दशरथ अप्पा पाटील यांनी व्यक्त केला असून तशी दखल घेण्याची विनंती सातपूर पोलिसांना केली असून कोणता राजकीय पक्षाचा गुंड असला तरी त्याची काय गय करू नका। संपूर्ण ताकदीनिशी पोलिसांच्या पाठीशी जनता उभी असेल असे दशरथ अप्पा यांनी सांगितले। तसेच दिनकर अण्णा पाटील यांनी देखील साहेबांना फोन लावून घटनेची माहिती दिली असता गुंडगिरी पोहोचवणाऱ्यांना सुद्धा पोलिसांनी बंदोबस्त करावा, गुन्हेगार सुटू नये अशी खबरदारी पोलिसांनी घ्यावी व वारंवार असे गुन्हे घडतात यापुढे ते घडू नये असे त्यांनी सांगितले। सातपूर विभाग श्रमिक नगर भागामध्ये ही एक पहिलीच वेळ नाहीये। अनेक वेळा श्रमिक नगर भागामध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीचे अट्टल गुन्हेगार
या गोरगरिबांच्या नेहमी गाड्या फोडतात. आज या सगळ्या गरिबांच्याच गाड्या आहेत, तिकडे 10-12 गाड्या फोडल्या. हे नेहमी घडतंय. हे घडू नये त्यासाठी पोलिसांनी जर कडक कारवाई केली या गुन्हेगारांवर, जे गुन्हेगार पोहोचतात त्यांच्यावरही जर कारवाई केली तर निश्चितपणे याला आळा बसेल आणि यांची धिंड काढली पाहिजे. यांना सोडलं नाही पाहिजे, यांना जामीन मंजूर नाही झाले पाहिजे. आत्ताच आम्ही 10 मिनिटापूर्वी माननीय पोलीस कमिशनर इतक्याच विश्वास पाटलांशी पण बोललो आणि त्यांना सांगितलं या जे गुन्हेगार आहे यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. हे वारंवार घडतंय, आजच नाही, किती वेळा गाड्या फोडल्या, श्रमिकनगरमध्येच फोडतात. तर ह्या गुन्हेगारांवर कारवाई करा माझी विनंती पोलिसांना. आम्ही दर 2 महिन्याला इकडे पत्रक वाटतोय की या गुन्हेगारांवर 5 खून झाले या भागामध्ये. याला कोण पोचतोय? गुन्हेगारांना, अट्टल गुन्हेगारांना कोण पोचतं? यांना कोण मदत करतो? हे सुद्धा तपास झाला पाहिजे. आणि गोरगरिबांना जनता घाबरून गेलेली आहे, भयभीत झालेली आहे. त्यांना असं वाटतं इथं राहावं का नाही आता, अशा पद्धतीचं वातावरण या भागामध्ये झालेलं आहे. तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे, एवढीच माझी विनंती आहे PI साहेबांना, माननीय नलावडे साहेबांना. या गुंडांवर कारवाई करा, जनतेला न्याय द्या. जनता भयभीत झालेली आहे, जनतेने कोणाकडे जावा असा प्रश्न पडतो. 11:15च्या दरम्यान 3 मुलं 2 व्हीलर गाडीवरती आले. त्यांच्या हातात दांडे कोयते होते आणि ते दांडे कोयते घेऊन ते काही संबंध नसताना, कोणाचा काही संबंध नसताना, कोणाशी वैर नसताना, कोणाशी भांडण नसताना, फक्त दहशत करायची म्हणून त्यांनी काय केलं, जेवढ्या पण गाड्या अंधारात लागतात किंवा ज्या गाड्या रस्त्यावर फिरतात त्या पोरांना, रस्त्यावरती काल पोरांनाही मारलं. MIDCतनं काल आपल्या इथं खूप मोठ्या प्रमाणात MIDCत खूप पोरं आहे. ते रस्त्याने रात्रीचं ये जा करतात, रात्री 12 वाजता ये जा करतात. हे पोरं काय करतात, त्यांना पकडतात, त्यांना लूटमार करतात, त्यांना कोयत्यांचा दांड्यांचा धाक दाखवतात, त्यांच्याकडनं पैसे वगैरे गोळा करतात आणि गोरगरिबांच्या जनतेच्या अशाच गाड्या फोडत राहतात. आता आमची सुद्धा गाडी फोडलेली. काल रात्री सुद्धा यांनी हेच केलं. काल रात्री पण हे दांडे आणि कोयते घेऊन फिरत होते. पोलीस असून सुद्धा पोलिसांचं म्हणजे भीतीच राहिली नाही कोणाला. पोलिसांची भीतीच नाही राहिली. पोलिसांना फोन पण केला तर पोलीस फक्त टाईमवर आले का बघतो पण काहीच करत नाही. त्या गाड्या फोडता 2-4-8 दिवसात 15 दिवसात जामीनवरती सुटून जातात. परत त्यांचा आहे तो मात चालून जातो. वैयक्तिक ह्याच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे. ह्या पोरांना कमीत कमी वर्ष 6 महिने तरी जेलमधून सोडलं नाही पाहिजे. यांच्या घरच्यांकडनं गाड्या ज्या फोडल्या त्या गाड्यांची भरपाई पण यांच्या घरच्यांकडनंच घेतली पाहिजे. यांनी गाड्या फोडायच्या, हे जेलला जातील, 2-5 महिन्यांनी सुटून येतील आणि नंतर गाड्यांचा खर्च हा आम्हालाच भरावा लागतो, आमच्या गाड्या फुटता म्हणून. यांच्या घरच्यांनीच आम्हाला गाड्यांचा खर्च पण दिला पाहिजे आणि या पोरांवरती कडक कारवाई पण. सध्या खूपच गुंडगिरी वाढलेली आहे. मोबाईल चोरी होतात, रात्रभर जर कोणी एकटं जर आलं त्या मुलांना मारहाण होती, गाड्या फोडल्या जातात. साधारण कुटुंबातील व्यक्ती यांना या गल्लीत राहण्याची मुश्किल झालेली. श्रमिकनगरमध्ये वारंवार असं झाल्यामुळे सर्वांच्या मनात अशी भीती निर्माण झालेली आहे. तरी कृपा करून या परिसरामध्ये सर्वांनी काळजी घ्यावी ही मी विनंती करते. झालं नाही तर माझ्या मुलांनी बघितलं नसतं तर या गाड्यांचं काही माहीत झालं नसतं आम्हाला. मुलगा माझा त्यांच्या मागं धावला सुद्धा, त्यांच्या हातात कोयते दांडे होते. मुलगा धावला तर ते 3 मुलं गाडीवर निघून गेले. एवढे